नमस्कार. कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला घरगुती साहित्यांमध्ये अगदी हॉटेल स्टाईल पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे. भाजी बनवताना ना दही, ना क्रीम, ना काजू कशाचाही वापर केलेला नाही. तरी सुद्धा अगदी हॉटेल सारखी पनीरची भाजी बनवून तयार होते. एकदा नक्की बनवून पहा. भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचा आहे. 2 मध्यम मोठ्या आकाराचे कांदे रफली कट करून घेतलेले आहेत. कांदा आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की यानंतर यामध्ये आपण वापरणार आहोत खडे मसाले. तर आता इथं मी 7 ते 8 काळे मिरे घेतलेले आहेत, 2 लवंगा घेतलेल्या आहेत. खड्या मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला हलकसं कमी करायचं असेल तर केलं तरीही चालेल. यानंतर 2 हिरवी वेलची, 2 मोठे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. यानंतर 2 काश्मीरी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या जर का तुमच्याकडे नसतील तर स्किप केल्या तरीही चालेल. आता हे आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. खडे मसाले कांद्यासोबत परतून झाले की यामध्ये 2 मध्यम मोठ्या आकाराचे लाल बुंद पिकलेले टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत. टोमॅटो लक्षात ठेवा पिकलेलेच हवे. याने भाजीला खूप छान रंग व चव येते. यानंतर 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1.5 ते 2 इंच आलं हे यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता कांदा व टोमॅटो व्यवस्थित मऊसूत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. हे परतत असताना आपल्याला यामध्ये हलकसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून कांदा व टोमॅटो पटकन मऊसूत होईल. तर पाणी घातल्यानंतर हे तुम्ही 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घेतलं तरीही चालेल. पाणी घातल्यानंतर मी हे असंच परतवून घेतलं. तर आता इथे पहा कांदा टोमॅटो छान असं मऊसूत झालेला आहे. लगेचच यामध्ये आपल्याला कोथिंबिरीची मूठभर देठं घालायची आहेत. लक्षात ठेवा पानं घालायची नाहीत व आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. भाजीमध्ये आपण काजू वापरणार नाही, क्रीम वापरणार नाही, दही वापरणार नाही. यासाठी यामध्ये मी मगज बी वापरते. 2 टेबलस्पून इतके मगज बी मी 2 तासासाठी भिजवून घेतलेले आहेत. यानंतर 2 टेबलस्पून इतके तीळ मी 2 तासासाठी भिजवून घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. यानंतर थंड करून घेतलेलं कांदा, टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता हे आपल्याला शक्य होईल तितकं बारीक फाईन असं वाटून घ्यायचं आहे. भाजीसाठी आता इथं मी 350 ग्राम इतकं पनीर घेतलेलं आहे. आवडीप्रमाणे तुम्हाला या पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहेत. यापैकी काही तुकडे मी साईडला ठेवणार आहे. तर आता पनीर आपण तळून घेणार आहोत. पनीर तळण्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला पनीर तळायला घ्यायचं आहे. थंड तेलामध्ये, कोमट तेलामध्ये पनीर घातलं तर ते कढईला चिकटू शकतं. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. सोनेरी रंगावरती हे पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे. पनीर तळल्यानंतर ते पाण्यात ठेवण्याची अजिबात गरज नाही, कारण आपण हे भाजीसाठी लगेचच वापरणार आहोत. पनीर व्यवस्थित असं तळून घेतलं. आता कढईमध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे तेल घ्यायचं आहे. तर आता तेल घेतल्यानंतर तेल छान कडकडीत गरम आहे. यामध्येच आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे. 2 छोटे तमालपत्र घातलेले आहेत. आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला मसाला घातला. मसाल्याचं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. जर का तुम्हाला भाजीसाठी वाटणाचं प्रमाण कमी ठेवायचं असेल तर हेच प्रमाण तुम्ही थोडंसं कमी केलं तरीही चालेल. म्हणजेच 2 मोठ्या मध्यम आकाराचे कांदे घेतले होते. याऐवजी तुम्ही 1 मोठ्या आकाराचा कांदा, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो वापरला तरीही चालेल. आता हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलं की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1.5 ते 2 चमचे लाल बेडगी मिरची पावडर घालायची आहे. 1 मोठा चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे भाजीची चव बॅलन्स होते. आता हे आपल्याला परत परतवून घ्यायचं आहे. परतत असताना यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. तर मिक्सरचं भांडं विसळून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर परत हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. जितका हा मसाला तुम्ही व्यवस्थित असा परतवून घ्याल, तितकी भाजीला खूप छान अशी चव येते, खूप छान असा रंग येतो. तर आता इथे पहा आपला मसाला व्यवस्थित असा परतत आलेला आहे. मसाल्याला साईडने हलकसं तेल सुटलेलं आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही या भाजीमध्ये तेलाऐवजी साजूक तूप वापरलं तरीही चालेल. तर आता यावरती मी 1.5 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं होतं व गॅसची फ्लेम बारीक केली होती. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे.
1.5 ते 2 मिनिटांसाठी हा मसाला आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. मसाल्याला ते छान असं तेल सुटलं, की आपण तळून घेतलेलं पनीर यामध्ये घालायचं आहे. पनीर घातल्यानंतर हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर गरजेनुसार यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे. तर आता ही पनीरची भाजी खूप रस्सेदार न ठेवता हलकीशी घट्ट स्वरूपाची ठेवायची आहे. याचा रस्सा आपल्याला घट्ट ठेवायचा आहे. तर लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता इथं मी 2 मोठे चमचे बटर घातलेलं आहे. ऑप्शनल आहे. याऐवजी तुम्ही साजूक तूप घालू शकता. सुरुवातीला जे आपण पनीरचे तुकडे ठेवले ते यामध्ये किसून घालायचे आहे. याने भाजीला खूप छान असं टेक्स्चर येतं. तर आता परत यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे. तर मी परत यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून ही भाजी मी 1.5 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित अशी शिजवून घेतली. खूप जास्त वेळ सुद्धा शिजवण्याची गरज लागत नाही. तर तयार झाली आपली पनीरची सोपी भाजी. अतिशय चवीला भन्नाट लागते. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.